नमस्कार. मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष. सर्व SC, ST, NT, OBC, VJNT, SBC, सर्व मागासवर्गीय, आदिवासी, बहुजन यांना मी आज दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपणाला एक विनंती करतो. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता अंबड तालुका जालना येथे OBC एल्गार परिषद मेळावा आरक्षण बचाव एल्गार सर्व सकल OBC समाजाने आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, OBC नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, धनगर समाजाचे नेते माननीय प्रकाशजी शेंडगे, माजी मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, OBC समाजातील आमदार, धनगर समाजाचे नेते माननीय पडळकरजी, धनगर समाजाचे नेते माजी मंत्री जानकर साहेब, वडट्टीवार साहेब, इत्यादी सर्व मान्यवर या सभेला संबोधित करणार आहेत. विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मध्ये हा धनदांडगा राज्यकर्ता समाज OBC आरक्षणामध्ये येऊ पाहत आहे. या मराठा आरक्षणाला माननीय मुख्यमंत्री साहेब यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आणि सहभाग आहे असं दिसतं. एकंदरीत दादागिरीच्या जोरावर हे बेकायदेशीर सर्टिफिकेट देऊन महाराष्ट्रातील 375 OBCच्या जाती आणि त्यांच्या पोट जाती यांच्यावर घोर अन्याय केला जात आहे. OBCची लोकसंख्या 63% आहे आणि आरक्षण मात्र 27% आहे. त्यातील SBC, NT, अ, ब, कड यांच्यासाठी 10% राखीव केलेला आहे.
त्यांना स्वतंत्र त्यांचा हिस्सा देण्यात येत आहे आणि ओबीसीला फक्त 17% आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे. त्यामध्ये ही डुप्लिकेट खोटी कुणबी जात प्रमाणपत्र घेऊन गेल्या 1990 पासून हा सपाटा लावलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि खास करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओबीसीचे जिल्हा परिषदचं आरक्षण हे ओपन कॅटेगरीतील खोटे सर्टिफिकेट घेऊन येणाऱ्याला मिळतं आहे. यामुळं ओबीसीचं राजकीय आरक्षण यांनी गिळंकृत केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्तापर्यंत 10 आयोग झालेले आहेत. त्यापैकी 2 आयोग राष्ट्रीय आयोग, एक काकासाहेब कालेलकर आयोग 1953 सालचं आणि दुसरा आयोग 1977 सालचा मंडल आयोग. या दोन्ही आयोगामध्येही मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास नसल्यामुळं त्यांना हे आरक्षण देता येत नाही असा रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर राज्यातील 8 आयोग झालेले आहेत. त्या 6 आयोगांनी याच कारणास्तव त्यांचं आरक्षण नाकारलेलं आहे. तरीसुद्धा वारंवार निवडणुकी आली का हे धनदांडगे सरंजाम राजेशाहीमधले मराठे हे मोठमोठे लाखाचे मेळावे घेऊन ओबीसी समाजावर दहशत निर्माण करत आहेत. राज्य सरकारवर दबाव निर्माण करत आहेत आणि या दबावाला बळी पडून हे सरकारही त्यांना वेळोवेळी आरक्षण देण्याचं आश्वासन देत आहे आणि ते कोर्टामध्ये टिकत नाही. राणे समितीनं 2018 साली केलेली शिफारस, 16 साली केलेली राणे समितीची शिफारस आणि 2018 साली केलेली गायकवाड कमिशनची शिफारस ही दोन्हीही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये रद्दबातल झालेले आहे. तरीसुद्धा कोर्टाचा अवमान करून कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये घेतलं जाणार नाही, कारण ते सोशली आणि एज्युकेशनली सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय नाहीत. त्यामुळं त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. तरीसुद्धा 2019 साली केंद्रातील BJP सरकार यांनी नरेंद्रभाई मोदी यांनी 103 नंबरची घटना दुरुस्ती करून EWC आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पटेल, राजस्थानमधील राजपूत असेल, जाट असेल किंवा उत्तर भारतातील ठाकूर असेल किंवा क्षत्रिय जाती असतील, रेड्डी असतील, अशा जातींची जी आरक्षणाची मागणी होती त्या मागणीसाठी त्यांची मागणी फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये होती.
त्यासाठी या सरकारने 15% ओपनला 10% EWS आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे गुजरात, राजस्थान किंवा हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा दक्षिणेतील काही राज्य यातील क्षत्रिय जातीचा हा वाद आता मिटलेला आहे. तरीसुद्धा महाराष्ट्रातील मराठा हा वारंवार ओबीसीवर दहशत निर्माण करत आहे. खोटे दाखले घेऊन आमचं राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, नोकऱ्यातील आरक्षण हे अडप करत आहेत. त्यांना आमचं राजकीय आरक्षण खूपच आहे. म्हणूनच हे त्यांच्या मागणीप्रमाणे शिक्षणातील आणि नोकऱ्यातील आरक्षण EWS मिळालं असतानासुद्धा ते OBC मधूनच आरक्षण मागत आहेत. तर हा OBC मधील राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण आणि सर्वच आरक्षण संपवण्याचा हा कुटील डाव आहे. तर हा डाव हाणून पाडण्यासाठी, आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी OBCचा एल्गार, आरक्षण बचाव एल्गार अंबडमध्ये OBC, NT, VJNT, अल्पसंख्याक या सर्वांची झुंबड अंबडमध्ये होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एक दिवस समाजासाठी, एक दिवस आपल्या भविष्यासाठी, एक दिवस आपल्या मुलासाठी, एक दिवस आपल्या नातवंडासाठी, परतवंडासाठी, गोरगरीब OBC समाजासाठी आपण दिलाच पाहिजे. कोणतंही कारण न सांगता या मेळाव्याला लाखोच्या संख्येनं स्वयंस्फूर्तीनं अंबडला आपण उपस्थित राहिलं पाहिजे. या ठिकाणी मागण्या केल्या जाणार आहेत. OBCच्या नेत्यावर खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते, त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. ही त्वरित थांबली पाहिजे. OBCचे दुकानदार असतील, व्यापारी असतील, उद्योजक असतील, यांचा उद्योगधंदा उद्ध्वस्त केला जात आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण बीडमधील जालना रोडवरील ॲडव्होकेट सुभाष राऊत यांचं 3 स्टार हॉटेल, सनराईज हॉटेल हे नियोजनबद्ध पद्धतीनं प्रथम 10 माणसं येऊन तोंडाला पट्टी बांधून, तोंड झाकून या हॉटेलमधील, दुकानामधील लाईट तोडली जाते, टेलिफोन तोडले जातात, CCTV कनेक्शन तोडलं जातं, CCTV फोडला जातो, कॅमेरे तोडले जातात, नळ पाणी पुरवठा तोडला जातो, मोटरचं कनेक्शन तोडलं जातं. आणि दुसरी टीम गाडीमध्ये टायर घेऊन येते, पेट्रोल बॉम्ब फेकून त्याला आग लावली जाते, दहशत निर्माण केली जाते. आणि उद्योगधंद्यामधील, त्या हॉटेलमधील सर्व माणसं, नोकर सगळे पळून गेल्यानंतर
घाबरून आगीच्या भीतीनं सैरावैरा झाल्यानंतर दुसरी टीम येते. 500 लोक, त्यांच्या हातात गज असतात, हातोडी असते, पारा असतात, कटवणी असते आणि त्यांच्यामार्फत कुऱ्हाडी असतात, कोयते असतात, शोभेची झाडं असतील, सावलीची झाडं असतील, ती सर्व झाडं तोडली जातात. बगीचा तोडला जातो, लाईट तोडली जाते, फरशी एक ना एक फोडली जाते, स्टाईल फोडली जाते, खुर्च्या तोडल्या जातात, बाकडी तोडली जातात, टेबल तोडले जातात, सर्व जेवणाच्या प्लेटा, सर्व जेवणाचं साहित्य तोडलं जातं, फोडलं जातं, मोडलं जातं. त्यानंतर ऑफिस जाळलं जातं, लॉजमधील सर्व सामान पेट्रोल बॉम्बच्या माध्यमातून जाळलं जातं. आग विझवण्यासाठी नगरपालिकेने किंवा इतर यंत्रणेमार्फत जे बंब आले ते बंबसुद्धा 1 किलोमीटर अर्धा किलोमीटरवर थांबवले जातात. वेगळ्या मार्गानं, छोट्या मार्गानं आलेले बंबसुद्धा ते पेटवून दिले जातात. इतकं नियोजनबद्ध काम करून हे दहशत निर्माण केली जाते. बीडमधील माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर आत्ताचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष भूषण कुमार क्षीरसागर, डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या बंगल्यावर, घरावर हल्ला केला जातो. घरासमोरील 8-10 गाड्यांना आग लावली जाते. सुदैवाचं एक गाडी जिन्याखाली असल्यामुळं, ती गाडी पेटल्यामुळं या जमावाला घरी जाता आलं नसतं. अन्यथा या घरातील 10-12 सदस्य आणि कामगार हे होरपळून मेले असते, जळून मेले असते. लाखो करोडची संपत्ती जळून खाक झाली असती. या 10-12 लोकांना शेजारील असलेल्या अल्पसंख्याक मुस्लिम लोकांनी आपल्याकडे जे जे साहित्य होतं त्या साहित्याची मागच्या बाजूनं शिडी केली. हातगाडी होते, त्या हातगाडीवर हातगाडी रचून त्यांनी त्या हातगाड्यांची पायऱ्या केल्या, शिडी केली आणि मागच्या बाजून जयदत्तांना क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या घरातील सदस्यांना सुखरूपपणे रेस्क्यू केलं. ओबीसीचं सोन्याचं दुकान, एक्सक्लुझिव्ह सोन्याचं दुकान जाळलं गेलं. पेट्रोल टाकून ते जाळलं गेलं. त्यांचं दुकान महिनाभर बंद ठेवण्यात आलं. दहशत निर्माण करण्यात आली. लक्ष्मणदादा ढवळे यांनी काही कायदेशीर पोस्ट टाकली, त्यांनाही धमक्या आल्या. त्यांच्याही घरावर नियोजित हल्ला होता, परंतु काही कारणास्तव त्यांच्या घरापासून 100 फुटापर्यंत तो कारवा थांबला. त्यामुळं ढवळेदादा
आणि त्यांची प्रॉपर्टी पेटेतील वाचली. अशा अनेक प्रकारे बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे बंगले जाळले, घरदारं जाळली, दुकानं जाळली, दहशत निर्माण केली. ओबीसींच्या हॉटेलवर हल्ला केला, ओबीसींच्या छोट्या धंद्यावर हल्ला केला आणि त्यांच्याच शेजारी असलेल्या मराठा समाजांचे मोठे मोठे दुकानं, मोठे मोठे शोरूम, कापडाची दुकानं, काचेची दुकानं, शोरूम्स कोणत्याही याला कसलाही धक्का लागू दिला नाही. एवढी दक्षता या हल्लेखोराने घेतलेली होती. म्हणजे हे सराहित, सर्व नियोजनबद्ध, या लोकांना पहिल्या टीमला, दुसऱ्या टीमला, तिसऱ्या टीमला कोड नंबर दिले होते. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असे जवळजवळ 101 नंबर दिलेले होते आणि 100 दुकानावर हल्ला करण्याचा यांचा प्रयत्न होता. तर त्याप्रमाणे पहिल्यांदा 10 लोक यायची, ते दुसऱ्या ठिकाणी जायचे, पुढचे यायचे, असे अनेक ठिकाणी यांनी नियोजनबद्ध हल्ला करून टायर पेटवून, गाडी भरून टायर, पेट्रोल बॉम्ब, टायर, हे नियोजनबद्ध हे हल्ले कसे काय झाले असतील? या शासनाचं गुप्तचर खातं काय करत असेल असं वाटतं. कारण लोकप्रतिनिधी यांनी सोडले नाहीत, आमदार सोडले नाहीत, खासदार सोडले नाहीत, सगळ्यावर बेकायदेशीर हल्ले केले आणि दहशत निर्माण केली. अशी ही दहशत ज्यांनी निर्माण केली यांना या शासनाने शोधून काढावं, त्यांना अजामीनपात्र गुन्हे दाखल करून यांना जेरबंद करावं, जन्मठेपेची जास्तीत जास्त खुनाचा वध केल्याची शिक्षा देऊन यांच्यावर जबर शासनाचा वचक बसला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राचा मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः शंकरराव लिंगे, माझ्याबरोबर अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर, सोलापूर जिल्ह्याचे समता परिषदेचे उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, मोहोळ तालुक्याचे समता परिषदेचे अध्यक्ष अमोल माळी, बीड जिल्ह्याचे अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर, श्री हॉटेलचे मालक दुधाळ, या सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं त्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस केली, यांची माहिती केली. सगळ्यात जास्त नुकसान सोनार समाजाचे लोळगे यांच्या सोन्याचं दुकानाचं झालं. त्याच्यापेक्षाही जास्त ओबीसी समाजाचे नेते, मराठवाडा विभागाचे समता परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्या सनराईज हॉटेलचे जवळजवळ 4-5 कोटीचे नुकसान झालेले आहे. काहीही शिल्लक ठेवलं नाही. जळलेल्या अवस्थेत फक्त सांगाडा शिल्लक राहिलेला आहे आणि जळल्यामुळं ते सिमेंटचा सांगाडासुद्धा कमकुवत झालेला आहे. तर आपणा सर्व ओबीसी समाजांना निवेदन करायचं आहे मला की ही दहशत बीड जिल्ह्यातच नाही, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा ह्याचं लोन पोचलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये परवाच जे ग्रामपंचायतची निवडणूक झाली, तुळशी हे गाव संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरण
या गावापासून फक्त 5 किलोमीटरवरचं हे गाव माढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील गाव. या ठिकाणी ओबीसी समाजातील नाभिक समाजाचा हरी काशीद एक कीर्तनकार हा गावात कीर्तन करत होता आणि समाजाचं प्रबोधन करत होता. या प्रबोधनातले मुद्दे काही प्रस्थापितांना पटत नव्हते. या हरी काशीद यांनी वशेकर यांच्या मदतीने गावामध्ये स्वतंत्र पॅनल उभा केलं. या वसेकरांना जनतेतून निवडून देण्यासाठी उभं केलेलं होतं. त्यांना पाडण्यासाठी प्रस्थापितांनी डॉक्टर मोरे यांनी ओबीसीतीलच एक मतखान्यासाठी उमेदवार उभा केला. त्या उमेदवाराने 300 मतं खाल्ली. दहशतीत येऊन ओबीसी समाजातील काही लोकांनी, दलित लोकांनी, अल्पसंख्याक लोकांनी 80 लोकांनी नोटाला मतदान दिलं. तरीसुद्धा हा उमेदवार फक्त 58 मतांनी पडला. प्रस्थापितांना फारच कमी मतदान मिळाल्यामुळे चिडून जाऊन हरी काशीद यांचं घर तुळशी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर शेतात होतं. तिथं या डॉक्टर मोरे यांनी जाऊन त्यांच्या तरुण गुंडांनी, मराठा गुंडांनी काशीद यांच्या घरावर हल्ला केला. हरी काशीद, त्यांचे भाऊ, आई वडील यांच्यावर हल्ला केला, मारहाण केली. गाईच्या गोट्याला आग लावली. गाईचा चारा जाळून टाकला. एवढ्यात शेजारील लोणारी समाजाचे, अल्पसंख्याक समाजातील काही लोक आले आणि ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत या लोकांना भरपूर मारहाण केली. या सर्व लोकांना वशेकर यांनी सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. रस्त्यात कुठेही त्यांना उपचार मिळाला नाही. सिव्हिल हॉस्पिटलमधून काही तक्रार पोलीस स्टेशनला नोंद झाली असेल, परंतु आजपर्यंत त्याची FIR नोंद झाली नाही. उलट नाभिक समाज आणि त्यांचे नातेवाईक यांचे तालुक्यात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांच्या जागेमध्ये, ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये, नगरपालिकेच्या जागेमध्ये, जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या जागेमध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी नाभिक समाजाची दुकानं आहेत. त्या दुकानामध्ये गाळे भाड्याने घेतलेले आहेत, काही डिपॉझिटने घेतलेले आहेत. अशा ठिकाणी त्यांनी 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख रुपयाचं फर्निचर केलेलं आहे. आणि आता प्रस्थापिताच्या विरोधात जर केस दाखल केली तर हे नातेवाईक यांचे दुकान सोडावी लागतील. अशा दहशतीखाली हे प्रकरण मिटवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील एक गाव, त्या गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी आंदोलन केलं.
मराठा समाजाने मोठं गावामध्ये आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये त्यांनी शासनाची प्रेतयात्रा काढली. या प्रेतयात्रेमध्ये शासनाचं पुतळे दहन करण्याचा कार्यक्रम घेतला. त्यावेळेला माळी समाजाचा एक अपंग युवक विलास क्षीरसागर हा एकटाच शेजारील 30-35 किलोमीटरवर वरील ओझेवाडी गाव, त्याचे आई वडील वारलेले सावत्र भाऊ होते. त्या सावत्र भावांना सोडून हा एकटाच या गावामध्ये सर्कसमध्ये काम करण्यासाठी आला आणि 13-14 वर्षापूर्वी या सर्कसच्या काम करता करता त्या गावातील सर्कसमध्ये काम करत असताना सर्कसमधील कलाकारांचे आणि गावातील लोकांचे काही मतभेद झाले. त्यावरून ते सर्कसवाले काही सामान घेऊन रात्रीच पळून गेले आणि या विलास क्षीरसागरला तिथंच ठेवून गेले. हा विलास क्षीरसागर त्यावेळेला 8वी शिकलेला आणि जवळजवळ 13-14 वर्षाचा हा तरुण त्या गावामध्ये हॉटेलमध्ये काम करू लागला, कोणाचे पाणी भरू लागला, कोणाचे किरकोळ काम करू लागला आणि जगू लागला. त्यानंतर तो अपंग असूनही ड्रायव्हर झाला, ड्रायव्हरचे काम करू लागला आणि या कामातूनच तो त्या गावात राहत असताना याला त्या प्रेतयात्रेवर त्या रात्री म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी त्याला दहन करण्याचा प्रयत्न बरेच लोक करत होते. त्याला त्या अग्नीमध्ये ढकलत होते. काही लोक त्याच्या तोंडात मुतुका मुतुका असं म्हणत होते. त्यावेळेला पोलीस बंदोबस्तही त्या ठिकाणी होता. तरीसुद्धा अंत्ययात्रा झाल्यानंतर रात्रीच्या वेळी 12-1च्या सुमारास या मुलानं, अपंग मुलानं फाशी घेतली आणि त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. फाशी घेतलेल्याचा फोटो पाहिला तर एका करंजाच्या झाडाला गळ्यातील शेला तो बांधून अडकवलेला दिसत आहे. त्याचा समोरचा गळा हा ओपन दिसत आहे आणि मानेवर अटकलेला दिसत आहे आणि त्यानंतर सुद्धा तो त्याचे पाय गुडघ्यापर्यंत जमिनीला टेकलेले आहेत. त्याची जीभ ही बाहेर पडलेली नाही किंवा इतर फास लागल्यानंतर, फाशी घेतल्यानंतर अवस्था होतात, पाय खोडले जाते, तशी कुठलीही अवस्था त्या ठिकाणी झालेली नाही. ज्या झाडाला अडकवलेलं होतं त्या झाडाची फांदी बुडका जवळच होता, त्याला तो मिठी मारू शकत होता कारण त्याचे हात रिकामेच होते, हात काय बांधलेले नव्हते, काय नव्हते. म्हणजे तो त्यावेळेला पकडू शकत होता. तर हे आत्महत्या नसून हत्या आहे. अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात होऊ घातलेले आहेत आणि होत आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. तर ही दहशत कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून जरांगे पाटील बेकायदेशीर आरक्षण मागत आहेत, बेकायदेशीर दाखले घेत आहेत आणि त्याला सरकार खतपाणी घालत आहे, याचा आम्ही ओबीसी समाज सर्व थरातून जाहीर निषेध करत आहोत. आणि उद्याच्या 17 तारखेला याचा सोक्षमोक्ष करत आहोत. आता वेळ आली आहे की आपणाला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोणत्या जाती अजून ओबीसीमध्ये घालता येतात,
त्यांची काय परिस्थिती आहे ही जातनिहाय जनगणना झाल्यानंतर समजणार आहे. हे सरकारने ताबडतोब जातनिहाय जनगणना केली पाहिजे, श्वेतपत्रिका काढली पाहिजे. महाराष्ट्रातील, देशातील सार्वजनिक मालमत्तेचं वाटप, सहकारी संस्था असतील, साखर कारखाने असतील, दूध डेअरी असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, सूतगिरण्या असतील, जमिनी असतील, या सर्व मालमत्तेचं वाटप कुणाकडे आणि कसं आहे, शिक्षण संस्था कुणाकडे किती आहेत आणि त्यांची परिस्थिती काय आहे, शिक्षणाची परिस्थिती काय आहे, नोकऱ्यातील काय परिस्थिती आहे, याबद्दल श्वेतपत्रिका काढावी आणि कोणत्या समाजाकडे किती सार्वजनिक मालमत्ता, नोकऱ्या आणि शिक्षणातील सहभाग आहे हे शोधून काढावं आणि जे कमी असेल त्यांना देऊन टाकावं आणि ज्यांना अजिबात मिळालं नाही त्यांना पहिल्यांदा पुन्हा द्यावं. आमचे जे नेते आहेत त्या नेत्यावर हल्ला केला जातो. 2-3 आमदार, 2-3 खासदार निवडून येतात. त्या खासदारांना सुद्धा म्हटलं जातं की मराठा समाजाच्या मतदानावर हे निवडून येतात आणि मग ओबीसीने काय मतदान केलं नाही का? यांचे 140 आमदार येतात. हे 140 आमदार, आमची लोकसंख्या 63% आहे. 63% लोकांनी जर ठरवलं तर 140 मधले एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही, ग्रामपंचायतमध्ये मेंबर निवडून येणार नाही, जिल्हा परिषदमध्ये येणार नाही, कोणत्या सहकारी संस्थांमध्ये येणार नाही. यांचे 20-25 खासदार आहेत, एकही खासदार निवडून येणार नाही. ही परिस्थिती असताना सुद्धा आमच्या गरीब ओबीसीवर अन्याय केला जातो. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. मग बंधूनो, ओबीसी 12 आलुतेदार या लोकांनी ठरवलं पाहिजे आपण गुन्हेगार व्हायचं का? 5000 वर्षापासून आमची प्रगती सरंजामशाही, राजेशाही, क्षत्रिय लोकांनी थांबवलेले आहे आणि आत्तासुद्धा तेच प्रयत्न करतात. आमच्या आरक्षणाला, तुटपुंज आरक्षणाला विरोध करतात. तर आता इथून पुढं हा लढा एकच लढा. आपण शांतताप्रिय आहोत, आपण कायदेशीर लढाई लढू, मतदानाच्या पिठीतून लढाई लढू आणि यानंतर आमच्या ह्या ओबीसीच्या आरक्षणाला जो समाज आडवा येईल त्या समाजातील उमेदवारांना यापुढे मतदान करायचे नाही, ही शपथ आपण घेणार आहोत आणि आपल्यावरील अन्याय आपणच दूर करणार आहोत. आपण या ठिकाणी राज्यातील जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आपण शांतताप्रिय मार्गाने, कायदेशीर मार्गाने, आंदोलनाच्या मार्गाने हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि ओबीसी समाजाने कुठंही कसलंही खचून न जाता कुणालाही आपल्या हक्काच्या लढ्याला भिलं ना पाहिजे. भिवू नका, डरो मत. आपण कधीही भिलं नाही पाहिजे. हिम्मत ना हार. हिम्मत हारू देऊ नका, घाबरू नका, आपल्यावर अन्याय सहन करू नका. जो अन्याय होतो तो अन्याय समोर येऊन निदर्शनास आणा.
त्याला वाचा फोडा, सर्वांनी मिळून त्यांना अभय द्या. जीवन में तू कभी डरना नहीं, डरना नहीं, सर नीचा तू कभी करना नहीं, डरना नहीं, डरना नहीं. भुजबळ साहेब आमचा वाघ आहे. या वाघाच्या जोडीला आता धनगर समाज आहे, वंजारी समाज आहे, बंजारी समाज आहे, आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, बारा बलुतेदार आहे, नावी आहे, सुतार आहे, कुंभार आहे, लोहार आहे, गिसाडी आहे, शिंपी आहे, नावी आहे, परीट आहे, सनगर आहे, धनगर आहे, माळी आहे, पिंजारी आहे, वंजारी आहे, मुलानी आहे, अन्सारी आहे, मनेरी आहे, कोळी आहे, भोई आहे. सर्व स्तरातील भटक्याविमुक्त वडार आहे, पारधी आहे, डोंबारी आहे, नंदीवाले आहे, मर्याचे गाडे आहेत, गाडेवाले आहेत, सर्व पालावरचे लोक आहेत. आणि ह्या पालावरच्या लोकांना मिळालेलं आरक्षण, आमच्या लेकराबाळाचं आरक्षण, हे सरंजामशाही हिसकावून घेऊ पाहत आहे. बघा, ज्या वेळेला आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी आरक्षण दिलं होतं, त्यावेळेला काही लोकांनी विरोध केला. त्यावेळेला शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानातील ज्या ठिकाणी घोडे बांधतात ते तबेला, त्या तबेल्यात नेलं आणि त्या तबेल्यात जवळजवळ 101 घोडे होते. त्या घोड्याचं धान्य, त्यांना आवडणारा हरभऱ्याचा भरडा जो होता तो एका ठिकाणी सर्वांचा भरडा खाद्य ठेवलं आणि सर्व घोडे एकाच वेळा सोडून दिले. मग त्यामध्ये काही लहान बछडे होते, काही लुळे होते, काही पांगळे होते, काही म्हातारे होते, काही जखमी होते, काही आजारे होते आणि काही धष्टपुष्ट होते. जर जे धष्टपुष्ट घोडे होते ते घोडे पळत पळत गेले आणि सर्व जे खाद्य होतं ते खाद्य खाऊन फस्त केलं. आणि लुळे, लंगळे, पांगळे, आजारी, म्हातारे जे घोडे होते ते घोडे तिथं पोचूच तर हे खाऊन मदनमस्त झालेले हे माजलेले घोडे, या घोड्यांनी त्यांना लाथा मारायला सुरुवात केली. म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं की मस्तावलेले घोडे यांना वेगळं दिलं पाहिजे आणि गोरगरिबांना, ज्या आजारी आहेत, पांगळे आहेत, विकर आहेत, त्यांना वेगळं दिलं पाहिजे. जरी ते कमवत नसले तरीसुद्धा त्यांना जगण्यासाठी साधन म्हणून त्यांना दिलं पाहिजे. म्हणून हे आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाचा कार्यक्रम नाही. हे ह्या मराठा समाजाने पहिल्यांदा समजून घ्यावं. त्यातील किती तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि जर त्यांना घ्यायचं असेल तर घ्यावं, केंद्राकडे जावं, त्यांनी घटनादुरुस्ती करावी आणि त्यांना किती पाहिजे तेवढे घ्यावं. जातनिहाय जनगणनेची ही लोक मागणी करत नाहीत.
कारण या महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाची लोकसंख्या 32% आहे असं म्हटलं जातं. त्यातले 28% हे महाराष्ट्रात मराठा समाज आहेत अशी काही ठिकाणी जनगणना आहे. त्यामध्ये 16% हे कुणबी समाज आहे, कुणबी मराठा. त्यांना आता ओबीसीमध्ये आरक्षण आहे. आणि मग राहिले 12%. 12%मध्ये सुद्धा 7% लोकांनी खोटे दाखले आणून कुणबी मराठा म्हणून ओबीसीचं आरक्षण लाटलेलं आहे. मुख्य म्हणजे आत्ता हा मराठा समाज फक्त आरक्षणाच्या बाहेर हा 5%च समाज राहिलेला आहे. तरीसुद्धा या समाजाला EWS आरक्षण जे आहे त्या EWS आरक्षणमधलं सुद्धा यांनी 8.5% आरक्षण घेतलेलं आहे. घेणं का हरकत नाही, अजून त्यांना कमी पडलं तर अजून घ्यावं, अजून त्यांचं 10%चं 15% करावं, 20% करावं, 25% करावं, जे पाहिजे ते करावं. त्याबद्दल आमची काही मागणी नाही, काही हरकत नाही. परंतु जर हे सरंजामशाही धष्टपुष्ट लोक, ह्यांच्याकडे जे साखर कारखानदार आहेत, जे साखर सम्राट आहेत, जे शिक्षण सम्राट आहेत, ज्यांच्या सूतगिरण्या आहेत, जे जमीनदार आहेत, जे बागायतदार आहेत, ज्यांच्याकडे बँका आहेत, ज्यांच्याकडे धंदे उद्योगधंदे आहेत, ज्यांच्याकडे एजन्सी आहेत, ज्यांच्याकडं अनेक प्रकारचे सरकारी योजनेतील एजन्सी आहेत, अशी जर लोक आमच्या या ओबीसी समाजातील गरीब पालावरच्या लोकांमध्ये, शेतावर राहणाऱ्या लोकांवरती किंवा गावातील 4-4 घरं 2-2 घरं असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये जर आले तर यांना हे खाऊ देतील का? हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी हा एल्गार आहे. या एल्गारमध्ये महत्त्वाची मागणी आहे की जातनिहाय जनगणना करा आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. केंद्र सरकारने ही जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे. बिहार हे बिमारो राज्य सुद्धा जनगणना करत आहे आणि 63% ओबीसी त्या ठिकाणी निघतात. महाराष्ट्रात तर हे संख्या 67% गेलेली आहे. म्हणून जातनिहाय जनगणना करण्यास जो पक्ष विरोध करेल त्या पक्षांना यापुढे ओबीसी समाज, SC समाज, ST समाज, अल्पसंख्याक समाज, सर्व समाजाने जे जातनिहाय जनगणनेला विरोध करतील त्या पक्षांना मतदान करणार नाहीत असा ठराव सुद्धा उद्याच्या या ओबीसी एल्गार सभेमध्ये करण्यात येणार आहे. या ठिकाणी आमचा बॅकलॉग आहे. ओबीसीचा बॅकलॉग 3 ते 4% भरला जातो, तो भरला पाहिजे. जे खाजगीकरण आहे ते खाजगीकरण त्वरित थांबवलं पाहिजे. खाजगीकरणामध्ये आरक्षण ठेवलं पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये आरक्षण ठेवलं पाहिजे. ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत आरक्षण ठेवलं पाहिजे अशी शिफारस मंडळ आयोगामध्ये आहे. आणि जातनिहाय जनगणना नाही म्हणून हे कोर्ट देत नाही. तर आता जातनिहाय जनगणना कसल्याही परिस्थितीत होणार आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या मराठा समाजाला आरक्षणामध्ये येता येणार नाही. म्हणून यांची लुडबुड हे ओबीसीमध्ये घुसण्याची आहे. यांना गोरगरीब मराठ्याचं काय पडले नाही, शिक्षणाचं काय पडलेलं नाही, नोकऱ्याचं काय पडलेलं नाही. यांचा बॅकलॉग पूर्ण भरलेला आहे. ओबीसी समाजाचा बॅकलॉग भरलेला नाही. तो बॅकलॉग भरला पाहिजे. आमची मुलं सैन्य भरतीमध्ये जातात, त्यांना ही सैन्य भरती
जुन्या नियमाप्रमाणे करावं. नवा नियम जो आहे तो नियम रद्द करावा. जुनी पेन्शन लागू करावी. जी शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना खते, वीज, पाणी, बी बियाणे मोफत द्यावेत. कर्ज पुरवठा हा अत्यंत अल्प दरात म्हणजे 2% दरात द्यावा. 24 तास वीज पुरवठा द्यावा. आणि मग जागतिकीकरण आलं असलं तर एक जागतिकीकरण उठवा. नाहीतर मग आमचा माल ज्या वेळेला बाजारामध्ये भाव वाढेल त्यावेळेला तुम्ही इम्पोर्ट करू नका. त्याच्यावरती एक्सपोर्ट बंदी घालू नका आणि शेतकऱ्यावरचा अन्याय थांबवा. अन्यथा शेतकरीसुद्धा येत्या निवडणुकीमध्ये या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे जे पाणी आहे, खते, बी बियाणे आहे, हे मोफत द्या पहिल्यांदा. म्हणजे आमचा शेतकरी हा कर्जबाजारी होणार नाही आणि हा आत्महत्या करणार नाही. सरसकट केंद्राने दवाखाना पूर्णपणे मोफत करावा. कोणताही आजार असू द्या त्याला पूर्णपणे मोफत दवाखाना द्यावा. आणि कोणत्याही समाजाला KG पासून PG पर्यंत एकसारखं शिक्षण हे मोफत द्यावं. म्हणजे हे आरक्षणाची भांडणं लागणार नाहीत. या सरकारनं समान नागरी कायदा लावायचा आहे ना, जरूर लावा. जल, जंगल, जमीन, मालमत्तेचं, संपत्तीचं एकदा समान वाटप करा. आणि मग जरूर समान नागरी कायदा करा. आम्ही त्यांचं स्वागत करू. मी आभारी आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांचं. त्यांनी मंडल आयोग लागू केला, परंतु या ओबीसीने त्यावेळेला साथ दिली नाही. मंडल विरुद्ध कमंडल काढलं. विश्वनाथ प्रताप सिंग म्हणतात, जिसके लिए मेरा जनाजा निकला, जिसके लिए मेरा जनाजा निकला, मेरे जनाजे में वो नहीं आए. ज्यांच्यासाठी मी मंडल आयोग लागू केला ते माझ्याबरोबर आले नाही. पुढे म्हणतात, मेरी कष्टी जहां डूबी, मेरी कष्टी जहां डूबी, मेरी कष्टी जहां डूबी, वहां पानी कम था, वहां पानी कम था. म्हणजे माझी नाव ज्या ठिकाणी बुडाली त्या ठिकाणी डुबण्यासारखं पाणी नव्हतं, तरीसुद्धा माझी नाव डुबली या ओबीसीच्या आरक्षणासाठी. मी आज आठवण करतो, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा 1969 साली जात न्याय जनगणनेची मागणी केली आणि ज्याची त्याची कामं ज्याची त्यांना वाटून द्यावी ही मागणी केली. इंग्रज सरकारने 1869 महात्मा फुलेंनी ही मागणी केलेली होती. आणि 1871 पासून सलग 31 पर्यंत ही जनगणना केली. शेवटची जातनिहाय जनगणना केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटनेत उतरवली, परंतु या काँग्रेस सरकारने असं केलं नाही. याचं कारण काय? महाराष्ट्रातील
फुले शाहू आंबेडकराचा वाद, फुले शाहू आंबेडकर विचार, हा विचार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले त्या अध्यक्ष झाल्या, त्यानंतर व्यंकय्या वारू झाले, त्यानंतर अनेक अध्यक्ष झाले. शाहू महाराजापर्यंत हा सत्यशोधक समाज हा चांगल्या पद्धतीने चालला होता. त्याचं रूपांतर परत ब्राह्मणेतर संघटनेमध्ये झालं आणि 1934च्या सुमारास जळगाव जिल्ह्यामधील फैजपूर या गावात एक सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये चेधे जवळकर जे अध्यक्ष किंवा त्यांचे प्रमुख होते त्यांनी हा सत्यशोधक समाज काँग्रेसमध्ये विलीन केला. याच्या अगोदर महाराष्ट्रात फक्त 300 सभासद हे काँग्रेसचे होते. सत्यशोधक समाज विलीन केल्यानंतर 30,000 सभासद झाले. पुढं ही चळवळ काँग्रेसमध्ये झाली. त्यानंतर 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण साहेब झाले. त्यांनी या भांडवलशाही कारखानदार यांच्या विरोधात बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सहकारी कायदा आणला. सहकारी कायद्यामधून साखर कारखाने उभे केले, दूध डेऱ्या उभ्या केला, सूतगिरण्या उभ्या केल्या, शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्या सर्व एकाच समाजाला जास्तीत जास्त प्रमाणात वाटल्या गेल्या आणि त्याच समाजाला त्यांनी आमदार केलं, खासदार केलं, जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं, बँकेचे डायरेक्टर केलं, अध्यक्ष केलं. एवढं सर्व असताना सुद्धा या समाजाकडे सुबत्ता आली, धरणं बांधली गेली, पाणी आलं, जिरायत जमिनी बागायत झाल्या, तरीसुद्धा हा समाज मागं कसा काय राहिला? मराठा समाज हा संशोधनाचा विषय आहे. परंतु हा जो सत्यशोधक समाज होता तो सत्ताधारी समाज झाला आणि सत्ताधारी झाल्यानंतर यांनी सत्यशोधन सोडून दिलं आणि सत्ताशोधन चालू केलं आणि ज्यांच्या विरुद्ध आपण 5,000 वर्षापासून वंचित होतो त्यांच्याकडेच हे युती करून राज्य करायला लागले आणि त्यामुळंच भ्रष्टाचारामध्ये हे अडकून त्यांच्या दावणीला बांधले गेले आणि मग ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून त्यांना जेरबंद करण्याचा कार्यक्रम केंद्रातील सरकारने चालू केला आणि या न त्या कारणाने हे सत्यशोधक समाजातील नेते शरण गेले आणि शरण जाऊन या समाजाला त्यांच्या समाजाला सुद्धा काहीही न देता मागासमध्ये ठेवलं गेलं. ही त्यांच्या समाजातील नेत्यांची चूक आहे. ही काय ओबीसी समाजाची चूक आहे का? त्यांनी हल्ला करायला पाहिजे होता या ज्यांनी त्यांना वंचित ठेवले त्यांच्यावर. ते हल्ला करतायत वंचित समाजावर. ते हल्ला करतायत महाराष्ट्रातील सरकारवर, ज्यांच्या हातात काही नाही. हा कायदा बदलण्याचा बहुमताचं सरकार असलेलं केंद्राचं सरकार, त्यांच्याकडे ते मागणी करत नाहीत, त्यांच्यापर्यंत ते आंदोलन करत नाहीत. हे महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब, ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या लोकाला, ज्या मुस्लिम लोकाला सुद्धा 5% आरक्षण दिलं होतं ते आरक्षणसुद्धा रद्द केलं. त्यांचासुद्धा आवाज कोणी उठवत नाही. तर ह्या ओबीसी एल्गारमध्ये मुस्लिम समाजला सुद्धा आरक्षण द्या, हरकत नाही. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. सर्वांना आरक्षण द्या आणि मग
हे प्रश्न मिटतील यासाठी या एल्गार सभेमध्ये जे धाडस केलं ते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, जे धाडस केलं पडळकर साहेब, जे धाडस केलं जानकर साहेब, जे धाडस केलं शेंडगे साहेब, जे धाडस केलं जानकर साहेब, जे धाडस केलं मुंडे साहेब, पंकजाताईंनी, सर्व 12 बलुतेदारातील सर्व नेत्यांनी, ज्या 18 पगड जातीतील भटक्या विमुक्त जाती जमातीने सर्वांनी जे धाडस केलं आहे ते धाडस कायम आता ठेवायचं आहे. आणि या सरंजामशाहीला जे आपणाला विरोध करत आहेत, आपल्या ताटातील अगोदरच निम्म्यापेक्षा कमी असलेलं आणि त्यातून निम्म्यापेक्षा जास्त हिसकावून घेतलेलं आरक्षण हे पुन्हा आहे तेवढं संख्येच्या प्रमाणात मिळवण्यासाठी आपण सर्वांनी अंबडमध्ये एकच झुंबड करावी आणि ओबीसी समाजाचा एल्गार त्या ठिकाणी पुकारावा, एवढीच मी जाहीर विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. जय ओबीसी.